नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे आपण 26 डिसेंबरपर्यंत जे काही नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न आहे, कॅनिस फिल्म फेस्टिवल 2023मध्ये कोणत्या ॲक्टरला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोजी याकुशी यांना कॅनिस फिल्म फेस्टिवल 2023मध्ये बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे. कोजी याकुशो हे जापानी अभिनेता आहे. यांना परफेक्ट डेज या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट विम वेंडर्स यांनी दिग्दर्शित केलेला आहे. कान्स चित्रपट महोत्सव हा फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. याची सुरुवात 1946मध्ये करण्यात आली होती आणि ही 2023 हे महोत्सवाची 76वी आवृत्ती होती. यालाच फेस्टिवल डी कान्स या नावानेही ओळखले जाते. यामधील प्रमुख पुरस्कार आहे पाल्मे डी ओर आणि ग्रँड प्रिक्स. ऑप्शनमध्ये काही ॲक्टरचे नाव दिले आहे, त्यांनी कोणकोणते अवॉर्ड मिळाले ते पाहू. तर अल्लू अर्जुन यांना 2023चा नॅशनल फिल्म अवॉर्ड या अवॉर्डमध्ये बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे. नॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2023. मायकल डग्लस याला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2023 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे गोवा येथे आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. आणि बेंडर फ्रेजर यांना 2023चा ऑस्कर पुरस्कार यामध्ये बेस्ट ॲक्टर्स म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन दरवर्षी 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. याला ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार राष्ट्रपतींद्वारे संमती मिळाली आणि या संरक्षण कायद्यालाच ग्राहक हक्क दिन असेही म्हटले जाते. या दिवसाचा उद्देश आहे ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जागरूकता वाढवणे आणि ग्राहकांचे शोषण रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि जागतिक ग्राहक हक्क दिन केव्हा साजरा केला जातो? तर 15 मार्चला, वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे. ऑप्शनमध्ये काही दिवसांचा उल्लेख केला आहे, त्याबद्दल त्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जाते ते पाहू. तर 20 डिसेंबरला मानव एकता दिवस साजरा केला जातो. 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस नॅशनल फार्मर डे साजरा केला जातो, जे की देशाचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 25 डिसेंबरला सुशासन दिवस जे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. गुड गव्हर्नन्स डे. समोरचा प्रश्न आहे, मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कृष्णात खोत यांना 2023च्या मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची कादंबरी आहे रिंगाण या कादंबरीसाठी. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल काही माहिती पाहू. मंडळाच्या मते साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला एक कोरलेली ताम्रपट ही अशा प्रकारची असते, एक शाल आणि 1 लाख रुपये असे पुरस्कारामध्ये दिले जाते. ही राष्ट्रीय साहित्य संस्था आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. स्थापना झाली 12 मार्च 1954मध्ये. याचे अध्यक्ष आहे माधव कौशिक आणि सचिव आहे के श्रीनिवासराव. ऑप्शनमध्ये काही नाव दिलेले आहेत, त्यांनी कोणकोणते पुरस्कार जिंकले ते पाहू. संजीव यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे. पुष्पा भारती यांना 2023चा व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि नीलम शरण गौर यांना इंग्लिश या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, 2023चा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुकृता पॉल यांना 2023चा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार मिळाला आहे. प्रश्नामध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांना कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते पाहू. तर नरगिस मोहम्मदी यांना 2023चा नोबेल प्राईज शांतीसाठी मिळाला आहे. जॉन फासे यांना लिटरेचरमधील नोबेल
प्राईज मिळाला आहे 2023साठी. आणि जॉर्जी गोस्पिडनो यांना इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जे 2023ने सन्मानित करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच प्रसिद्ध झालेल्या लीड्स रँकिंगमध्ये प्रथम स्थानी कोणते राज्य राहिले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू हे राज्य लीड्स रँकिंगमध्ये प्रथम स्थानी राहिले आहे. ही कशाशी रिलेटेड आहे? तर जी लॉजिस्टिक आहे त्याबद्दल ही रँकिंग दिली जाते. याचे लॉंग फॉर्म आहे लीड्सचे. लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट, म्हणजेच विविध राज्यांमध्ये लॉजिस्टिक सुलभता याबद्दल ही रँकिंग दिली जाते. अलीकडेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट 2023 अहवालाची ही 5वी आवृत्ती प्रसिद्ध केली. यामध्ये तामिळनाडू हे प्रथम स्थानी राहिले आहे. या धोरणामध्ये अंतर्दृष्टी प्रदान करून लॉजिस्टिक क्षेत्रातील भागधारकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. ऑप्शनमध्ये तामिळनाडू राज्याचा उल्लेख करण्यात आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. स्थापना झाली 26 जानेवारी 1950 मुख्यमंत्री आहे M.K. स्टॅलिन. राज्यपाल आहे रवींद्र नारायण रवी. लोकसभा सीट 39, राज्यसभा सीट 18. राष्ट्रीय पार्क आहे मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान, अन्नामलाई राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान हे आहे. बंगालच्या खाडीला लागून असलेलं हे राज्य आहे. याला कोणकोणत्या राज्याची सीमा लागतं? आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला होता, त्याबद्दल माहिती पाहू. आंध्र प्रदेश हे ऑगस्टमध्ये ही रँकिंग आली होती अतिउत्तम कॅटेगरीमध्ये. शिक्षण एज्युकेशन आणि मूलभूत सोयी यामध्ये टॉप करण्यात आले होते. आंध्र प्रदेश याच्यामध्ये रँकिंग मिळाली होती अतिउत्तम ही रँक मिळाली होती. कर्नाटक हे पीक विमा योजनेच्या वापरामध्ये विमामध्ये टॉप राज्य बनले आहे. महाराष्ट्र हे कशामध्ये टॉप आहे? तर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक मिळवणारा FDI मध्ये टॉप करणारे राज्य बनले आहे. समोरचा प्रश्न आहे, इंडिया स्किल रिपोर्ट 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात आवडते राज्य कोणते बनले आहे? स्किल इंडिया रिपोर्ट 2024 मध्ये कामगारांचे काम करण्यासाठी आवडणारे राज्य कोणते बनले आहे? तर हे आहे केरळ. केरळ हे राज्यातील 2 सिटी आहे, ज्यामध्ये कोच्ची आणि दुसरे आहेत तिरुवनंतपुरम. हे दोन शहरामध्ये जास्त प्रमाणात लोकांची किंवा काम करणाऱ्यांची आवडीचे स्थान म्हणून उभारण्यात आले आहे. कर्नाटक हे बँगलोर शहर ट्रॉपिक इंडेक्समध्ये टॉप आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वात जास्त ट्रॉपिक ही भारतापैकी जी रँक दिली होती त्यामध्ये टॉप आहे. उत्तर प्रदेश हे ऑनलाईन गेमिंगमध्ये टॉप आहे. दिल्ली हे CCTVद्वारे निगराणी ठेवण्यामध्ये टॉप आहे. केरळबद्दल काही माहिती पाहू. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन. राज्यपाल होणार आरिफ मोहम्मद खान. लोकसभा सीट आहे 20, राज्यसभा सीट आहे 9. आणि इथले प्रसिद्ध नद्या आहे पेरियार, भारतपुषा, पंबा, चालकुडी आणि कल्लड. इथले नॅशनल पार्क आहे पेरियार नॅशनल पार्क, वनयार्ड वन्यजीव अभयारण्य, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. केरळ हे अरबी समुद्राला लागून असणारे राज्य आहे, ज्याची राज्याची सीमा कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांना लागून आहे. समोरचा प्रश्न बघू. कोणत्या स्पोर्ट नेटवर्कने कार्तिक आर्यनला आपला फुटबॉलच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी, सोनी स्पोर्ट नेटवर्कने आपला फुटबॉलचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कार्तिक आर्यनला नियुक्त केले आहे. समोरचा प्रश्न आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कुठे केले आहे? जे देशातील पहिले आहे याचे उद्घाटन केले आहे चंदीगड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख केला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. सुरत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डायमंड बोर्स
डायमंड बोर्स हे भारत नाही जगातील सर्वात मोठे ऑफिसचे उद्घाटन केले आहे. या आधी टॉप 1वर होते जे अमेरिकेचे पेंटागन आहे संरक्षणचे ऑफिस, ते टॉप 1मध्ये होते. त्याच्यानंतर हे आता डायमंड बोर्स जे सुरतमध्ये उद्घाटन करण्यात आले PM मोदी, ते जगातील सर्वात मोठे ऑफिस बनले आहे. मध्य प्रदेशमध्ये आताच आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं हनुवंतीय जल महोत्सव चे उद्घाटन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले होते. अरुणाचल प्रदेशमध्ये राजनाथ सिंग यांनी चिपू बोगद्याचे उद्घाटन केले होते. राजनाथ सिंग यांनी. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲट 75 डेज नावाने योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. बिहार या राज्यातील पोलीस विभागाने मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲट 75 डेज नावाने योजना सुरू केली आहे. यामध्ये 60 ते 75 दिवसाच्या आतमध्ये कोणत्याही रिपोर्टची पूर्ण कारवाई करण्यात येणार आहे. ऑप्शनमध्ये आपण पाहणार आहोत कशाची उल्लेख केला आहे. तर आत्ताच आपण पाहिलं चंदीगडमध्ये सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, मध्य प्रदेशमध्ये हनुवंतीय जल महोत्सव आणि गोवामध्ये 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, बिस्लरीची पहिली ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. दीपिका पादुकोण यांची बिस्लरीची पहिली ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नामध्ये आणखी ॲक्टरचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल ते कोणकोणत्या प्रोडक्टचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे ते पाहू. तर आलिया भट हे गुच्ची या फॅशन याच्यामधल्या ब्रँडची ही ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. रश्मिका मंदाना हे ॲप्सॉन इंडियाची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. इगा श्वेतेक हे इन्फोसिसचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, IPLच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. मिशेल स्टार्क हे IPLच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू म्हणजे कितीचा? तर 24.75 करोडमध्ये KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सनी त्यांना विकत घेतले आहे. आजचा प्रश्न आहे होमवर्कसाठी आणि रिव्हिजनसाठी. WHOने कोरोनाच्या कोणत्या नव्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून घोषित केले आहे? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या आणि या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.